नमस्कार मित्रांनो, मी योगेश ढाकणे शॉर्ट अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नुकताच काल राज्याच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। अगदीच 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये महायुतीला जवळपास न भूतो न भविष्यती 1/3 एवढ्या जागा मिळाल्या। दुसरीकडे महाविकास आघाडीची लोकसभेच्या तुलनेत अत्यंत खराब कामगिरी झाली असं म्हणण्यास वाव आहे। मात्र 23 नोव्हेंबरला जरी निकाल लागला असला तरी काल 5 डिसेंबरला सरकारचा शपथविधी झाला। मग एवढं स्पष्ट बहुमत असताना देखील 10 ते 12 दिवस शपथविधीसाठी का लागले? या दरम्यान ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या, या सर्व घडामोडींचं विश्लेषण, लोकसभेचा निकाल आणि आता झालेल्या विधानसभेचा निकाल यांचा काही थेट संबंध आहे का, याची राजकीय मीमांसा करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर प्रोफेसर जयदेव डोळे आलेले आहेत। त्यांच्याशी आपण आज या संदर्भात बातचीत करणार आहोत। सर नमस्कार। शॉर्ट अप मराठी चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। वेळ न दवडता आपण थेट विषयाला सुरुवात करूयात। सर, पहिला प्रश्न असा आहे की ही यंदाची लोकसभा निवडणूक आणि आत्ताच पार पडलेली आपल्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक, ह्या निवडणुका इतर निवडणुकांपेक्षा किंवा या मागच्या निवडणुकांपेक्षा कशा वेगळ्या होत्या आणि कोणत्या कोणत्या दृष्टीनं महत्त्वाच्या होत्या? एक साधारण राज्यशास्त्रातला नियम आणि अनुभव असा आहे की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये 6 महिन्यांचं अंतर असेल तर साधारणपणे लोकांची मतं बदलत नाहीत। कारण तेवढ्या 6 महिन्यांच्या काळात महागाई कमी झाली पाहिजे, चलनवाढ कमी झाली पाहिजे, बेकारी थोडीफार तरी कमी व्हायला पाहिजे आणि बाकीचा जो भ्रष्टाचार, अस्वच्छता, प्रदूषण हे मुद्दे असतात ते जर कमी झाले तर अँटी इन्कम्बन्सीचा धोका नसतो। बाकीच्या पक्षांनासुद्धा तेवढा काळ पुरेसा असतो प्रचार करायला। पण आत्ता असं दिसतंय की लाडकी बहीण योजना आणल्याबरोबर अचानक हर्षवायू झाल्यासारखा नागरिकांनाही आनंद झाला आणि जे सरकारमध्ये बसलेले पक्ष आहेत त्यांनाही आनंद झाला। आणि खरोखर परिस्थिती मोठी गमतीदार आहे की फक्त 1,500 रुपयांमध्ये एखादी महिला खुश होत असेल तर दारिद्र्य एवढं वाढलं आहे का, महागाई एवढी वाढली आहे का की 1,500 रुपयांमध्ये सुद्धा एखादी महिला आणि तिचं कुटुंब हरखून जावं किंवा तिला तो काहीतरी मोठा आर्थिक आधार मिळाला आहे असं वाटून जावं। तर अशी चमत्कारिक परिस्थिती असतानाही भरपूर मतदान मिळणं आणि एकीकडे शरद पवार यांच्यासारखा अतिशय चलाख, हुशार आणि लोकप्रिय नेता अग्रभागी असताना एकदम विरोधी पक्षांना, त्यांच्या महाविकास आघाडीला इतकी कमी कशी काय मतं मिळाली याचं आश्चर्य खरोखरच वाटण्यासारखं आहे। त्याच्यामुळे काही नेत्यांनी अविश्वसनीय, अकल्पनीय, अनाकलनीय अशी जी विशेषणं या निकालाबद्दल वापरली ती खरोखरच आश्चर्यकारक आहे आणि न समजण्यासारखीच आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राची निवडणूक असताना 2 मोठे तगडे प्रादेशिक पक्ष आणि एक राष्ट्रीय पक्ष म्हणजे 2 राष्ट्रीय पक्ष अशी ही तुंबळ लढाई होती। म्हणजे साधारण पूर्वीच्या युद्धामध्ये असे 2 मोठे सेनापती किंवा 2 राजे समोरासमोर उभे राहायचे आणि त्यांना छोटे छोटे सुभेदार येऊन मिळायचे। तशीच लढाई झाली की काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि दोघांच्या जोडीला 2-2, 3-3 प्रादेशिक पक्ष अशी ही लढाई झाली। बरोबर, निश्चितच लाडकी बहीणचा जो मुद्दा या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवला, महायुतीने त्याचं चांगलं कॅम्पेनही केलं आणि त्याचा म्हणाव जेवढा अपेक्षित होता तेवढा त्यांना रिझल्टही मिळाला। असे मुद्दे या व्यतिरिक्त एक मुद्दा गाजला होता महायुतीकडून की एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे। अर्थातच हा धार्मिक आधारावरचा मुद्दा होता, तर या मुद्द्यानं देखील फरक पडला निकालावरती? माझं म्हणणं असं आहे की पूर्वी शिवसेना आमच्या गावात किंवा मराठवाड्यात अन्यत्र खान की बाण असा प्रचार करून मतं मिळवायची। यावेळेस खान की बाण हा मुद्दाच नव्हता, कारण उद्धव स्वतःहून कधी जातीवादी किंवा धर्माधारित मुद्दे मांडतच नव्हते। बाळासाहेबांच्या भाषणांमध्ये जे मुद्दे असायचे ते उद्धवरावांनी पूर्णपणे टाळले होते आणि म्हणूनच कदाचित शिवसेनेचा गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडला। तरीसुद्धा कोणत्याच पक्षानं धार्मिक राजकारणावर किंवा धार्मिक आधारावर मतदान मागितलेलं नाही। माझं म्हणणं असं आहे की जर धर्माचा मुद्दाच नव्हता तर मग बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ आहे हा मुद्दा आणला कशासाठी? तर व्यूहरचनात्मक परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामधलं मराठा जातीचं प्रभुत्व हे नष्ट करायचं आहे। कारण इथली अवस्था अशी आहे की प्रत्येक पक्षाच्या प्रमुखपदी मराठाच लागतो। आजसुद्धा भारतीय जनता पार्टीचे
बहुसंख्य आमदार मराठा जातीचेच आहेत, किंबहुना सर्व आमदारांमध्ये मराठा जातीच्या आमदारांची संख्या जास्त आहे. आणि रुलिंग कास्ट असल्यामुळे, सत्ताधारी जमात असल्यामुळे मराठा जातीच्या हातात शेती, सहकार, बँकिंग, शिक्षण, कृषी उद्योग, वेअरहाऊसेस, कॉन्ट्रॅक्ट टेंडर्स अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्याचा त्रास जर स्वतःला ओबीसी आणि ओबीसींचा DNA आमच्या पक्षात वाहतो असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जर होत असेल तर ही लढाई जातीय लढाई होती. म्हणून एक आहे तो सेफ आहे हा जो इशारा होता तो ओबीसी जातींनी एकवटावं, कोणाविरुद्ध? मराठा जातीविरुद्ध एकवटावं, म्हणजे मराठा जातींच्या ताब्यातल्या ज्या 2 प्रादेशिक पक्षांची ताकद होती ती आपोआपच नष्ट होईल, असा हा या 2 घोषणांमागचा विचार होता असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणखी याला जोडून एक आपण महाविकास आघाडीकडे येऊ. त्यांनी जे मुद्दे हाताळले, लोकसभेच्या वेळेला संविधान बजावचा मुद्दा राहुल गांधींनी उचलून धरला होता, तो या विधानसभेला तितकासा प्रभावी ठरला का? किंवा जर ठरला तर मग त्याचं यश जसं लोकसभेला मिळालं तसं विधानसभेत का मिळालं नाही? एकंदरीतच काँग्रेस म्हणा किंवा महाविकास आघाडीला. संविधान बचावचा मुद्दा राहुल गांधींनी किंवा काँग्रेसनं थोडा वेगळ्या पद्धतीनं मांडला असता तर लोकांना त्याचं महत्त्व कळलं असतं. आपली राज्यघटना फेडरल स्ट्रक्चरवर उभी आहे, म्हणजे राज्यांचं अस्तित्व आहे, केंद्राचंही अस्तित्व आहे, दोघांना समान अधिकार आहेत आणि त्याखेरीज दोघांचे समान काही अधिकार दिलेले आहेत. तर संघराज्यात्मक चौकटीमध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व अटळच असतं, कारण ती बलाढ्य जात असते, त्या जातीचे किंवा त्या भाषक लोकांचे सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक, देवदेवतांचे, धार्मिक असे खूप संबंध असतात आणि ते भाषेतून व्यक्त होतात. म्हणून भारतात भाषांच्या आधारावर प्रादेशिक पक्ष जन्माला आलेले आहेत. असं फेडरल स्ट्रक्चर, प्रादेशिक पक्षांचं आणि राज्यांच्या अस्तित्वांचं स्ट्रक्चर भारतीय जनता पार्टीसारख्या एका राष्ट्रीय पक्षाला आणि ज्याला पुढे हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे त्याला अडथळ्याचं वाटतं. कारण हिंदू राष्ट्रामध्ये किंवा हिंदुत्वामध्ये जात, भाषा, वर्ण, वंश या गोष्टी आडव्या आलेल्या चालत नाहीत. कारण ह्या गोष्टींवर भर देऊ लागलो तर मग हिंदुत्वावरचा भर कमी होतो. म्हणून गोळवळकर गुरुजी असतील किंवा बाकीचे सरसंघचालक असतील, त्यांनी राष्ट्रीयत्वाचा, हिंदुत्वाचाच कायम उच्चार केलेला आहे. त्यांनी प्रादेशिक पक्षांना कधी महत्त्व दिलं नाही किंवा त्या भाषांना महत्त्व दिलं नाही. म्हणूनच ते संस्कृतचा आग्रह धरतात, हिंदीचा आग्रह धरतात. मी नेहमी गमतीनं एक प्रश्न विचारतो की मोदींच्या मंत्रिमंडळातल्या किमान 5 मंत्र्यांची तुम्ही नावं सांगा, तुमच्या लक्षात आहेत का? तर ती लक्षात असणारच नाही. कारण असं आहे की ते जे नेते असतील ते त्या एखाद्या राज्यातून आलेले असतील, म्हणजे 5 मंत्री 5 राज्यातून आलेले. 5 राज्यातल्या मंत्र्यांचं जर महत्त्व वाढलं तर उघड आहे की त्या राज्यांचं महत्त्व वाढलं. त्या राज्यांचं महत्त्व वाढलं की उघडे प्रादेशिकतेचं महत्त्व वाढलं. मग त्या राज्यातल्या त्या बलाढ्य जातीवर उभारलेल्या राजकीय प्रादेशिक पक्षांचंही महत्त्व वाढलं. म्हणून ते उठून दिसू नये म्हणून सतत मोदी है तो मुमकिन है किंवा मोदी सरकार किंवा मोदींची गॅरंटी अशा प्रकारचा बभरा केला जातो. त्याच्यामुळे मला असं म्हणणं आहे की संविधानाचा मुद्दा, भारताची संघराज्यात्मक चौकट आणि संविधानाचा बचाव यांची सांगड घालून जर राहुल गांधी आणि काँग्रेसनं संविधानाचा प्रश्न उचलला असता तर मला वाटतं तो लोकांना पटला असता. निश्चित. आणखी एक मुद्दा महाविकास आघाडीनं किंवा खास करून काँग्रेसनं उचलला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्याची रीवडली, संजय राऊत सारखे नेते असतील, की उद्योगपतींवरती टीका कायम राहुल गांधी करत आले, खास करून अदानी, अंबानी, अदानींवरती, किंवा आताही संसदेत चर्चासत्र घेण्याची ते मागणी करतायत. आणि ह्या निवडणुकीतसुद्धा, म्हणजे लोकसभेला तर त्यांनी अदानी अंबानीवर हल्ला केलाच होता आणि विधानसभेलाही त्यांनी तो हल्ला कायम ठेवला. त्यात शिवसेनेनेही त्यांना साथ दिली. परंतु राष्ट्रवादी पवार गट कुठेतरी ही टीका उघडपणे करत नव्हता, अशा एक चर्चा होत्या, किंवा त्यांच्या आणि अदानींचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत म्हणून ते या प्रचारापासून थोडेसे लांब राहिले असं म्हणण्यास वाव आहे का? बिलकुल आहे. कारण उद्धवने कधीच अंबानींच्या विरुद्ध असो की अदानींच्या विरुद्ध असो कधीच उच्चार केला नाही. कारण शिवसेनेची स्थापनाच मुळात मुंबईतला डावा विचार आणि डाव्या विचारांच्या संघटना नष्ट करण्यासाठी झालेला होता. बहुसंख्य भांडवलदारांची शिवसेनेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतही होत असे.
एका कम्युनिस्ट आमदाराचा खूनही त्या काळी झालेला होता आणि त्याचा संशय शिवसेनेवर व्यक्त करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे भांडवलशाही, भांडवलदार, उद्योगधंदे, उद्योग व्यवसाय यांचं आणि शिवसेनेचं वाकडं आहे असं अजिबातच नाही. तद्वत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा पवारांचा तर उल्लेख उद्योगपतींचे मित्र म्हणूनच केला जातो. त्यांना जो विकास अपेक्षित असतो तो औद्योगिक विकासच आहे. म्हणजे शरद पवार असं सांगतात की एका घरातल्या एका भावानं शेतीमध्ये लक्ष द्यावं आणि बाकीच्या भावांनी उद्योगधंदे किंवा नोकऱ्या किंवा अन्य काहीतरी करावं, म्हणजे शेतीवरचा भार कमी करावा. शेतीवरचा भार कमी करावा याचा अर्थच असा की नागरीकरण वाढावं, औद्योगिक क्षेत्र वाढावं, औद्योगिकीकरण वाढावं आणि त्या दिशेनं वाटचाल व्हावी जशी जगाची झाली आहे. त्याच्यामुळे भांडवलदारी आणि भांडवलशहा हे मुद्दे प्रादेशिक पक्ष कधीच घेणार नाहीत, कारण प्रादेशिक पक्षांचा एकूणच संसारच फार आटोपशीर असतो. त्यांना जे जे लोक पैसे देतील त्यांच्यावर त्यांची गुजराण चालते आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारखी धोरणं त्यांना बजावावी लागतात. म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधींनी कितीही आक्रोश केला किंवा कितीही कठोर भूमिका अदानी आणि अंबानी यांच्या विरुद्ध घेतली तरी ती प्रादेशिक पक्षांसाठी अडचणीचीच होती. त्याच्यामुळे त्यांनी बोलायचं, यांनी टाळायचं असा एक बचाव या तिन्ही पक्षांनी केला. निश्चितच राजकारणात म्हणा किंवा एकंदरीत आयुष्यात जर तरला अर्थ नसतो, परंतु समजा जर महाविकास आघाडी आणि एकंदरीतच केंद्रामध्ये काँग्रेसचंही सरकार आलं असतं तर ह्या लोकांच्या अदानी अंबानीशी कसे संबंध असते? काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आणि काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीमध्ये सुद्धा या संबंधांवरून खूप मतभेद आहेत. म्हणजे लोकसभेमधले पहिले 2 दिवस अदानी मुद्द्यांवरून काँग्रेसनं कामकाज होऊ दिलं नाही, पण तिसऱ्या दिवशी जेव्हा संभळच्या मशिदीचा मुद्दा आला किंवा आरक्षणाचा मुद्दा आला किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्न आले तर बाकीच्या प्रादेशिक पक्षांनी सांगितलं की आता पुरे झालं, आमचं अदानींशी वैचारिक मतभेद असतील पण तुमचे जेवढे आहेत तेवढे आमचे नाहीत. आम्ही प्रादेशिक पक्ष असल्यामुळे आमचे जे प्रश्न किंवा आमच्या मतदारसंघांचे जे प्रश्न आहेत ते आम्हाला मांडू द्या. त्याच्यामुळे 3ऱ्या-4थ्या दिवशी संसदेचं लोकसभेचं कामकाज व्यवस्थित सुरू झालं. सत्तेवर आली असती तर राहुल गांधी कदाचित एकटे पडले असते, कारण प्रत्येक खासदार कुणाची न कुणाची तरी मदत, आर्थिक मदत घेऊनच जिंकलेला असतो. ती अप्रत्यक्षपणे जर ह्या 2 मोठ्या उद्योजकांची असेल तर शेवटी धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये त्यांचा अधिकार काय. आणि त्याखेरीज लॉबीज असतात. दिल्लीमध्ये असंख्य दबाव गट असतात, लॉबीज असतात, पब्लिक रिलेशन्स ऑफिसर असतात. ते त्या खासदारांना किंवा त्या पार्लमेंटमध्ये येणाऱ्या लोकांना असा कायदा आम्हाला करून पाहिजे, टॅक्सेशन आम्हाला असं करून पाहिजे, कररचना आमच्यासाठी अशी करून दिली पाहिजे, असे दबाव आणत असतात. त्याचा परिणाम असा होतो की लोकसभेमध्ये जर मी तुला धाडायला मदत केली असेल तर तू मला परतफेड काहीतरी केली पाहिजेस. त्या अर्थानं सगळे खासदार जर एकमेकांशी जोडले गेले असतील या 2 उद्योगपतींशी तर मला वाटतं राहुल गांधींना तितकं कडकपणे, प्रखरपणे अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात काही फार भूमिका घेता आली असती असं वाटतच नाही. कारण आजच इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर अशी बातमी आहे की अदानींची जी ग्रीन एनर्जी आहे ती या राज्यातून त्या राज्यात पाठवण्यासाठी जो एक 2 राज्यांमधला कररचनेचा प्रकार होता तोच त्यांनी काढून टाकलेला आहे. म्हणजे आता ती वीज ह्या राज्यांमध्ये किंवा इकडची वीज त्या राज्यामध्ये जायला जो काही पैशाचा अडथळा होता, करांचा अडथळा होता, तो आता नाहीसा झालेला आहे. याच्यावरून लक्षात येतं की कोणी लॉबिंग केलं, कोणी दबाव आणला आणि कोणत्या पक्षाच्या लोकांनी याच्यात पुढाकार घेतला. निश्चित उद्योगपतींवरच्या टीकेचा मुद्दा असो किंवा अगदी संविधान बचावचा जे प्रभावी ठरले नाही किंवा ते त्या पद्धतीनं तुम्ही म्हटले तसे वेगळ्या पद्धतीनं मांडले जाऊ शकत होते. या व्यतिरिक्त एक सहानुभूतीचा मुद्दा देखील होता महाविकास आघाडीच्या बाजूनं. त्याचे प्रमुख 2 कारणं म्हणजे शिवसेनेतली उभी फूट जे की एकनाथ शिंदेंनी बंड केलं, 50पेक्षा जास्त आमदार ते घेऊन गेले. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंविषयी जनतेच्या मनात म्हणा किंवा एक सॉफ्ट कॉर्नर होता. मीडियामधूनही तशा बातम्या काही काळ येत होत्या. त्यानंतरच 1 वर्ष 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अजित पवारांनी बंड केलं राष्ट्रवादीकडून आणि एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो यांनी केवळ बंड न करता पक्षावरही दावा ठोकला आणि तो पक्ष मिळवला देखील. तर मग ही सहानुभूतीची लाट जी लोकसभेच्या वेळी थोडीशी आपण म्हणू शकतो की महाविकास आघाडीला फायदेशीर ठरली ती यावेळी का नाही ठरली? किंवा ह्या तुम्ही म्हटले तसंच की 6 महिन्याचा अंतरही नव्हतं दोन्ही निवडणुकांमध्ये, तर एवढं जनमत का बदललं?
6 महिन्यात काही मतदार निष्ठुर होतात, निर्दयी होतात असं काही नाही आहे. पण मला असं वाटतं की इच हात से दे आणि उच हात से ले असा जर वाटाघाटीचाच प्रकार झाला असेल तर मग आर्थिक प्रश्नांसमोर भावनेचे प्रश्न दुबळे पडतात. त्याच्यामुळे ज्यांना 1,500 रुपये मिळत होते अशा महिला, किंवा ज्यांना आता कृषी पंपांचं कर्ज किंवा विजेचं जे बिल येईल त्याची माफी, अशा जर गोष्टी पदरात पडत असतील तर भावना ठेवा बाजूला आणि एकच मुद्दा, माझं घर फोडलं, माझ्या घरात चोरी झाली, माझं चिन्ह पळवलं, माझं हे पळवलं, माझे वडील पळवले, असा आक्रोश 6 महिने किती दिवस ऐकून घ्यावा. रोज मरे त्याला कोण रडे या म्हणण्याप्रमाणे समाजाला आता सोशल मीडियामुळे आणि अन्य घडामोडींच्या वेगामध्ये अडकून गेल्यामुळे आता जुन्या गोष्टींकडे किती रंगून बघावं, किती वेळ दौडावा असं वाटू लागल्यासारखं दिसतंय. त्याच्यामुळे सहानुभूतीचा मुद्दा गेला, आदराचा मुद्दा आहे का? आहे. उद्धव ठाकरेंना कुठेही गेलं तरी 100 माणसांची गर्दी गोळा होते का? बिलकुल होते. पण आता तुमचं उपयुक्तता मूल्य संपून गेलेलं आहे अशी जर लोकांची भावना झाली असेल आणि सगळे संबंध, भावनेचे संबंध, राजकीय संबंध जर उपयुक्ततावादी होत असतील, जे शिंदे गटावर आरोप केले गेले की त्यांना काहीतरी घबाड मिळालं म्हणून ते फुटून बाहेर गेले, तर तुम्हाला घबाड मिळते तर मग आम्हाला का नाही घबाड मिळायचं असा जर मतदारांनी विचार केला तर मला वाटतं की सहानुभूती, निष्ठा, प्रामाणिकता ही मूल्य सगळी गळून पडतात. कुठंतरी असंही एक म्हटलं जातं किंवा चर्चा आहे की बाबा लोकसभेच्या वेळेला जे यश मिळालं त्यामुळे महाविकास आघाडी आणि त्याचे घटक पक्ष थोडेसे गाफील राहिले किंवा अति आत्मविश्वासात राहिले की बाबा आता महायुतीला लोक वैतागलेली आहेत तर ती आपोआप आपल्याला मतदान करतील जसं की लोकसभेला केलं, असा त्यांना अति आत्मविश्वास नाडला असं तुम्हाला वाटतं? असं त्या दृष्टीनं काही तयारीच त्यांनी फार विशेष अशी केली नाही? तसं होत नाही, कारण शेवटी त्यांच्याकडे थिंक टँक असतात, काही सर्व्हेयर्स असतात. बहुतेक सगळ्या पक्षांनी मतदारसंघामध्ये वेगवेगळी सर्वेक्षणं केलेली होती, त्याच्यामुळे त्यांना अंदाज आलेला होता. आणि एक दिसतंय की लाडकी बहीण यासारखी योजना आपलं सगळंच काढून घेते हे लक्षात आलेलं असेल. दुसरा मुद्दा, काँग्रेसकडे आता तरुण पिढी वळतच नाही आहे. राहुल गांधीसारखा 54 वर्षांचा तथाकथित युवक जरी असला आणि तो खूप लोकप्रिय आणि वर्करनी जरी दिसत असला चांगला, तरी त्यानं ज्या पद्धतीनं सर्व समाजामध्ये शिरकाव करून विशेषतः तरुण पिढीची मनं जिंकायला पाहिजे होती ती जिंकलेली नाही आहेत, कारण जमिनीवरचा कार्यकर्ताच नाही आहे. काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटतंय की आपलं जे सहकाराचं पायाभूत स्ट्रक्चर आहे ते आपल्याला तारून नेईल. साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, विविध सहकारी कार्यकारी संस्था, या सगळ्या गोष्टी हेच आपलं पक्षबळ आहे असं काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, विशेषतः शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या त्यांना वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी फक्त निरोप धाडले, त्यांनी फक्त नावं घेऊन सांगितलं की आम्ही येतोय, आमची व्यवस्था करा. त्याप्रमाणे झालं. मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी, घरातून मतदार बाहेर काढण्यासाठी किंवा आता मायग्रेशनमुळे पुणे, मुंबई, नाशिक इथे वास्तव्याला असलेले लाखो लोक मराठवाड्यासारख्या किंवा पश्चिम मराठवाड्याला ग्रामीण भागात आहेत, त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था ती कोणी केली? तर ती त्या मतदारसंघातल्या जबरदस्त म्हणजे ताकदवान माणसांनी केली. बाकीच्या माणसांकडे जर साधन संपत्तीच नसेल तर ते कमी पडले. त्याच्यामुळे मतदानांचा जेवढा विचार झाला तेव्हा मायग्रेटेड मतदाराचा विचार कोणीच केला नाही. बरोबर. म्हणजे मीडियानं या मायग्रेटेड मतदारांची सोय कोणी केली, तिकीटं कशी काढली, यांना एवढ्या बसेस मिळाल्या कुठून, हे एका रात्रीत पोचतात कसे आणि दुसऱ्या रात्रीत घरी कामाच्या ठिकाणी जातात कसे, ह्याचा कोणीच विचार केला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जशा भ्रमात काही पक्ष सापडले तशा काही त्यांच्या गोष्टी लक्षातही आल्या नाहीत. त्याच्यामुळे एवढा मोठा अनुभवाचा राजकीय विचारांचा पक्ष तो भुईसपाट झाला. निश्चित. याला जोडून आहे थोडासा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे की ते फार स्पेसिफिक काँग्रेसचे काही दिग्गज नेत्यांचं रेकॉर्ड होतं जे कधी पराभूत झाले नव्हते. त्यात बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण जे की माजी मुख्यमंत्री राहिलेले राज्याचे, यशोमती ठाकूर, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, या लोकांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झाला, ज्याला की आपण मीडियाच्या भाषेत जायंट किलर असं ते म्हणतो.
या लोकांच्या पराभवामागं तुम्ही कसं बघता किंवा मी मगाशी म्हटलं की हे विसंबून राहिले. आपण जे सहकार क्षेत्र बांधून ठेवलं आहे आणि लोकांना तिथे पोटापाण्याची व्यवस्था करून आपल्याकडे ओढलेलं आहे, तिथे त्यांचा घात झाला. कारण सोशल मीडियाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर असा झाला आहे की त्याला जगातली कुठलीही माहिती मिळते. त्याला राज्यातली मिळते, जिल्ह्यातली मिळते, त्याच्या गावातली सुद्धा मिळते. त्याच्यामुळे तो आता स्वतंत्र विचारशक्तीचा झालेला आहे. तो स्वतः निर्णय पण देऊ लागलेला आहे, तो इतरांचे निर्णय ऐकूही लागलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित त्याला स्वनिर्णयाचा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो कळून आलेला असावा की का नाही आपण किती दिवस यांनाच 5-5दा निवडून द्यायचं, 4-4दा निवडून द्यायचं. जरा बदल हवा असतोच की. आणि धोरणात्मकदृष्ट्या पाहिलं तर पुन्हा त्याच्यातून ती कंपनी, त्याच्यातून हा कारखाना, त्याच्यातून तिथे परत ह्यांच्याच भाईबंधांपैकी सगळी तिथे पिढी सत्ता उपभोगती आहे. तर एकदा सूड घेऊ पण तो असा छुपा घेऊ, अशा रीतीने जर यांनी विचार केला असेल तर मग ह्या दिग्गजांना जो काही फटका बसला तो त्यांच्या अतिरेकी आत्मविश्वासाचाही बसला. त्याचबरोबर लोकांच्या राजकीय जाणीवा आणि राजकीय निर्णयशक्ती वाढली आहे सोशल मीडियाच्या मुळे, त्याचाही बसला. निश्चित. आणखी एक निवडणुकीवर प्रभाव पाडणारे छोटे मोठे पक्ष जे आहेत आपल्या राज्यामध्ये किंवा इथून मागं त्यांचं उपद्रव मूल्य होतं किंवा काही टक्के मतदान ते पक्ष घेत होते ज्यांचं उपद्रव मूल्य आहे. त्यामध्ये मग मनसे असेल, अलीकडं वंचित बहुजन आघाडी असेल, अगदीच छत्रपती संभाजी महाराजांनी तिसरी आघाडी स्थापन केली ती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांना घेऊन पुरोगामी आघाडी. तर हे तीनही पक्ष किंवा ही तिसरीही आघाडी या निवडणुकीत काहीच करिश्मा दाखवू शकली नाही किंवा एकही जागा ह्या तिघांचीही निवडून आलेली नाही. यांचं उपद्रव मूल्य यावेळेला खरंच होतं का किंवा ते संपल्यामध्ये जमा होतं असं जाणवलं का? लाडकी बहीण योजनेसमोर बहुतेक सगळे असे छोटे छोटे पक्ष निष्प्रभ झाले. बरोबर. कारण नव्या कल्पनाच पुढे येईनात. उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही बांधू अशी एक योजना बऱ्याच प्रचार सभांमध्ये मांडली. आता याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही आहे की तुम्हाला देऊळ कशासाठी बांधायचं. जो माणूस डोळ्यांसमोर होता, ज्याने एवढा मोठा इतिहास घडवला, त्याची तुम्ही अशी प्रतिष्ठापना किंवा त्याचा विषयीचा आदर असा व्यक्त करणं कोणालाही आवडलं नसणार. त्याच्यामुळे हा अतिशय चुकीचा मुद्दा होता. शरद पवारांकडे जर दुसरे मुद्दे असते, विकासाचे, बेकारी सोडवण्याचे, उद्योगधंदे वाढवण्याचे किंवा एकंदर सर्व MIDCs अधिक प्रभावी करण्याचा मार्ग जरी सुचवला असता तरी त्यांना नक्कीच मतदान मिळालं असतं. प्रादेशिक पक्षांचं उपद्रव मूल्य नसतं, एक राजकीय मूल्य असतं. कारण प्रादेशिक पक्ष हा त्या राज्यातल्या, ज्यांना इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, पण त्या राज्याची भाषा येते, त्या भाषेतल्या लोकांना आपल्या मनीषा, महत्त्वाकांक्षा, आशा, आकांक्षा या कळवण्याचं एक व्यासपीठ असतं. म्हणूनच आपल्या बहुतेक राज्यांमध्ये सत्तेवर प्रादेशिक पक्षच असतात आणि ते असलेच पाहिजेत. केंद्रात पाठवायचे पक्ष वेगळे आणि राज्यात बसवायचे, सत्तेवर बसवायचे पक्ष वेगळे. इतकी जर राजकीय बुद्धी आपल्या नागरिकाला, मतदाराला आली असेल तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व, जाहीरनामा, त्यांच्या धोरणांची दिशा, त्यांना हे राज्य किंवा ते राज्य कोणत्या मार्गानं विकसित करायचं आहे हे जर स्पष्ट असेल तर मग लोकांसमोर पेच पडतो आणि मग ते भावनिक मुद्द्यांकडे न वळता जे भौतिक ऐहिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा विचार करून त्या पक्षांना मतदान करतात. बरोबर. याला जोडून एक आणखी मुद्दा होता ज्यानं थेट लोकसभेच्या निकालावर मोठा प्रभाव पाडला असं बोललं जातं, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक वेळा सरकारची कोंडी केली आणि ती प्रभावीसुद्धा ठरली. मराठा समाजाचा त्यांना पाठिंबाही मिळत गेला. अनेक आंदोलनं, उपोषणं केली. अगदीच मुंबईवरून मंत्री वगैरे लोक महायुती सरकारमधले त्यांची मनधरणी करायसाठी प्रयत्न करत होते, परंतु ते बदले नाही त्याला. आणि मागच्या 1-1.25 वर्षापासून त्यांचं मागणी होती की बाबा मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. तर याचाच काय म्हणू की याला पॅरलल म्हणा किंवा समांतरपणे याचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाला का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, त्यावेळी जर तो जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला होता तर विधानसभेला तो का चालला नाही? मुळात मुद्दा असा आहे की शरद पवार असोत की देवेंद्र फडणवीस असोत,
मराठा जातीला आरक्षण मिळणं अशक्य आहे हे त्यांच्या सकट अनेकांना माहिती आहे. कारण एकदा सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न जाऊन आलेला आहे. शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या मागास असाल, आर्थिकदृष्ट्या मागास असाल, पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही कधीच नव्हता. मराठा जातीला कधीही अस्पृश्यासारखी वागणूक दिली गेली नाही. जरी शूद्र म्हणत असले तरी ब्राह्मण शूद्र म्हणत होते. बाकीच्या छोट्या जाती त्यांना शूद्र म्हणूच शकत नव्हत्या. त्याच्यामुळे दूर हो मला शिवू नको इथे येऊ नको, तुझी सावली नको असं मराठ्यांना कोणीच म्हटलं नाही. जरी तो कष्टकरी श्रमिक असला तरी त्याची सामाजिक प्रतिष्ठा बरकरारच होती, ती अभंगच होती आणि ती आहेही. त्याच्यामुळं वर्गीय प्रश्न जे उत्पन्न झाले मराठा जातीच्या सत्ताधाऱ्यांमुळे ते अगदी योग्य होते. वर्गीय प्रश्नांना म्हणजे माझं दारिद्र्य, माझी बेकारी किंवा माझं शिक्षण, कमी झालेलं शिक्षण, ह्याला आपण वर्गीय प्रश्नांमध्ये बघूया, जातीय प्रश्नांमध्ये बघून चालणार नाही. जरांगे पाटलांनी वर्गीय प्रश्न जातीय प्रश्नांमध्ये बदलवला. त्याच्यामुळे झालं असं की मग ब्राह्मणही आरक्षणाला बसले. हे जरांगे पाटील जालन्याला ब्राह्मण जातीला आरक्षण मिळावं आणि परशुराम महासंघ स्थापन करावा या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या एका ब्राह्मण नेत्याला जाऊन भेटले. जैन, लिंगायत आणि मुस्लिम या त्यांच्याही संदर्भात मागण्या सुद्धा सुरू झाल्या. तर मला असं वाटतं की कोणतंही सरकार एका प्रबळ, बुद्धिवान, कर्तृत्ववान आणि अतिशय गुणी जातीला, जिचा कार्यकर्तृत्वाचा इतिहास भला मोठा आहे आणि तो सर्वांना वंदनीय आहे, अशा जातीला जर आरक्षण दिलं तर मग गुजरातमधले पटेल, पंजाब हरियाणामधले जाट, उत्तर भारतातले राजपूत या सगळ्यांनाच द्यावं लागेल. बरोबर. जर तुम्ही सत्ताधारी जातींना आरक्षण देऊ लागला तर त्याच्या इतकी हास्यास्पद आणि केविलवाणी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीला जमणारी गर्दी बघून सर्व साधारण मराठ्याने वाटू लागले की हा प्रश्न सुटेल, पण ते मृगजळ ठरलं. आणि मृगजळाचा वापर राजकीय माणसं करतच असतात, राजकीय पक्षही करत असतात. त्याच्यामुळे त्यांनी भरपूर प्रसिद्धी दिली, भरपूर प्रसिद्धी द्यायलाही लावली. जरांगेसुद्धा या प्रसिद्धीला भुलले आणि कदाचित त्यांचा गैरसमज असा झाला की आपल्या म्हणण्यानुसार आहे महाराष्ट्राचं राजकारण चालेल, पण ते हे विसरले की मराठा जातीचं सामूहिक शहाणपण हे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये एकवटलेलं आहे. एका व्यक्तीमध्ये ते कधीही एकवटत नाही. बरोबर. आणि मराठा जातीला सारखी आंदोलनं करणं ही परवडत नाही. कारण मराठा जात ही सत्ताधारी जात आहे, ती आपल्याच विरुद्ध आपणच आंदोलन कशी करेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी शेवटच्या 4 दिवस आधी माघार घेतली. त्याचं कारण त्यांना कळलं की मराठा जातीचं सामूहिक शहाणपण हे राजकीय पक्षांमध्येच असतं आणि म्हणून ही लढाई राजकीय पक्षांमध्ये झाली. जरी पक्षाखाली जाती असल्या तरी त्या पक्षांचा आधार घेऊनच या जाती एकमेकांविरुद्ध लढल्या. आता त्या इतक्या वैरी झाल्या का, इतक्या त्या एकमेकांच्या उरावर बसतील इतकं वातावरण बिघडलं का, तर माझ्या मते बिघडायला सुरुवात झाली होती, पण आता कदाचित ते निवळेल. आणि ते निवळल्याबरोबर जरांगे पाटील यांच्यासारख्या आंदोलकांची गरजसुद्धा आता उरणार नाही. बरोबर. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो अलीकडे फार चर्चेत आला आहे, खास करून निवडणुकीच्या निकालानंतर. जवळपास 1/3 म्हणजे 230 जागा महायुतीने जिंकल्या आणि कदाचित महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, म्हणजे बरोबर असेल तर एवढं स्पष्ट किंवा एवढं मोठं बहुमत, एवढ्या मोठ्या जागा प्रथमच मिळाल्या असाव्यात. तर दुसरीकडं याला एक विक्रम म्हटलं जातं आहे आणि निवडणुका ह्या शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी, सत्तेसाठी लढल्या जातात. कोणताही पक्ष असो, महाविकास आघाडीनेही ती निवडणूक सत्तेसाठीच लढली असावी, परंतु विरोधी पक्षनेता बनावा इतकं सुद्धा संख्याबळ एकाही घटक पक्षाला मिळवता आलं नाही महाविकास आघाडीच्या बाजूने. तर प्रश्न असा आहे सर की अनेकदा आता सोशल मीडियावरही बघतोय किंवा काही तज्ज्ञ लोक, अगदी शरद पवार आणि बाबा आढावांसारखे नेते उपोषणाला बसले EVMच्या मुद्द्यावरून, की बाबा एवढं मोठं बहुमत कसं मिळू शकतं किंवा एवढ्या जागा कशा मिळू शकतात. तर यामध्ये अनेकांनी संशय व्यक्त केला की EVM मॅनेज होतं आहे, हॅक होतं आहे, निवडणूक आयोगानं बूथ मॅनेजमेंटमध्ये कोणाला अमुक पक्षाला झुकतं माप दिलं किंवा त्यांच्या सोयीनं बूथ रचना केली. EVM आणि एकंदरीत निवडणूक आयोगाची भूमिका याच्याविषयी ह्या निवडणुकीमध्ये इथून मागेही चर्चा झाल्या होत्या, पण यावेळेला त्या आता उघडपणे सर्व स्तरावरून पाहायला मिळतात. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला वाटतं खरंच EVMमधून किंवा निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं अशा गोष्टी घडू शकतात किंवा यावेळी घडल्या? हे खरं आहे की खोटं आहे याचा तरी खुलासा आयोगानं केला पाहिजे. आणि समजा विश्वास बसावा म्हणून त्यांनी रँडमली
कुठला तरी एक मतदारसंघ उभा करून तिथे मतदान तरी घेऊन दाखवावं, म्हणजे कायमची तोंड तरी गप्प होतील. दरवेळेला कोणीतरी असा आक्षेप घेतो, संशय उत्पन्न करतो. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल एरवीच सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी संशय व्यक्त केलेला असताना निवडणूक आयोगाच्याच एका यंत्रणेवर संशय घेणं अगदी स्वाभाविक आहे. आरोप काय झाले निवडणूक आयोगावर की पंतप्रधानांच्या सोयीनुसार टप्पे आखून दिले जातात. 5 टप्पे 7 टप्पे इतक्या टप्प्यांची गरज नसताना निवडणुकीचे टप्पे आखले जातात. का आखले जातात? तर पंतप्रधानांना इकडे जायचं होतं, तिकडे जायचं होतं आणि मग प्रचारात उतरायचं होतं. आपल्याबरोबर झारखंडची निवडणूक झाली. ते आपल्यापेक्षा छोटं राज्य आहे. तिथे 2 टप्प्यात निवडणूक आणि आपल्याकडे एकाच टप्प्यात निवडणूक. ह्याची कारणमीमांसा काय? ह्याचा तर्क काय? तर असं अतर्क्य अनाकलनीय वर्तन जर निवडणूक आयोग करत असेल आणि तसा संशय जर घेतला जात असेल तर निवडणूक आयोगावर ही जबाबदारी आहे की आपल्या परीनं जेवढं स्पष्टीकरण करता येईल, जेवढा खुलासा करता येईल तो करून मोकळं व्हावं. सतत अशी टांगती तलवार ठेवून घेणं त्यांनाही सोयीचं नाही आणि राजकीय पक्ष आणि मतदारांनाही ते सोयीचं नाही. बरोबर.